ओके, सुरू करूयात. दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे. श्वास बाहेर सोडत पुढे आपल्याला झुकायचं आहे. करायचं आहे सर्वांनी. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना आपल्याला ताण द्यायचा आहे. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पुढे थांबायचंय 10 सेकंदांसाठी. असंच एक, दोन पाय सरळ राहतील. 4, 5, 6, 7, 8, 9. आता डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरायचं. पहिल्यांदा डावीकडे यायचं. 1, मागे 2, उजवीकडे 3 आणि पुढे 4. परत उजवीकडून डावीकडे 1, 2, 3, 4. कमरेच्या स्नायूंना आपल्याला हलवायचं आहे. परत डावीकडून उजवीकडे 1 डावीकडे, 2 मागे, 3 उजव्या बाजूला, 4 पुढे. परत उजवीकडून डावीकडे 1, 2, 3, 4. परत डावीकडून उजवीकडे 1, 2, 3, 4. उजवीकडून डावीकडे 1, 2, 3, 4. परत डावीकडून उजवीकडे 1, 2, 3, 4. उजवीकडून डावीकडे 1, 2, 3, 4. आता हळूवार सरळ पुढवायचं आहे. मान करायची आहे सरळ. दोन्ही हात समोर करायचे आहेत आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे. नंतर उजवीकडे आपल्याला वळायचं आहे. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. हळूवार हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. एक, दोन्ही हातांची बोट गुंफवायची आहेत एकमेकांमध्ये. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे. एक, डावीकडे वाकायचंय. मान आणि चेहरा समोर राहील. परत सरवायचं आहे. 2, उजवीकडे वाकायचं आहे. 1, 2. परत डाव्या बाजूला 1, 2. उजवीकडे 1, 2. हात करायचे आहेत सरळ. कडेने हात करायचे आहे खाली. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत. मानेची हालचाल करूयात आपण आज. श्वास आतमध्ये घेत मान वर. 1, पूर्ण गळ्याच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. आपलं कपाळ आकाशाला समांतर करण्याचा प्रयत्न. 2 श्वास बाहेर. पुढे हनुवटी टेकवायची आहे आपल्या छातीला. परत 1 श्वास आतमध्ये आणि मानवर श्वासासोबत करायचा आहे. त्याचा पंजे जोडायचे आहेत. म्हणजे बॅलन्स आपल्याला करावा लागतो मेंदूवरती, त्याचा परिणाम. 2 श्वास बाहेर. मेंदूचा अवेअरनेस त्याच्यामुळे वाढणार आहे. परत 1 श्वास आतमध्ये मानवर. थांबायचे 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास बाहेर. हनुवटी छातीला टेकवायची आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. मान करायचे आहे सरळ. अगदी सोपं पण उपयुक्त असे हालचाल. आता मान आपल्याला डाव्या बाजूला वळवायचे आहे. 1, श्वास बाहेर सोडत मान उजवीकडे करायचे आहे. 2 श्वास बाहेर. मान उजव्या बाजूला. श्वास घेत मान डाव्या बाजूला. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. मान उजवीकडे. परत मान डावीकडे करायचे आहे. 1 श्वास आतमध्ये. हनुवटी खांद्याच्या रेषेत. थांबायचे 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास बाहेर. मान उजवीकडे. श्वास बाहेर सोडून 10 सेकंद थांबायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8,
9 10. परत मान करायचे आहे सरळ. आता मान आपल्याला डाव्या बाजूला वाकवायचे आहे. 1, मान डावीकडे वाकवायचे, मानेच्या कडेच्या स्नायूला ताण द्यायचा आहे. परत सरवायचं आहे. 2, उजवीकडे मान वाकवायचे आहे. 1 2, चेहरा समोर ठेवायचा आहे, मानेच्या कडेच्या स्नायूला ताण डावीकडे. 1, कडेला असा ताण पडला पाहिजे आपल्याला, हनुवटी मध्य रेषेवरतीच पाहिजे. चेहरा पूर्ण समोर करा. परत सरळ. 2, उजवीकडे. 1, कान आपल्या खांद्याला टेकवण्याचा प्रयत्न, पण खांदा वर घ्यायचा नाहीये, खांदा स्थिर राहील. परत 2, परत डावीकडे. 1, थांबायचं आहे 10 सेकंदांसाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत मान करायचे सरळ उजवीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत मान सरळ करायचे आहे आणि हात करायचे आहेत खाली. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर आपल्याला घ्यायचं आहे. दोनही पायामध्ये 4 फूट अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात आपल्याला खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. करूयात. 1, मानवर पाठीला. 1 2 1 2 1 2 1 2 1. मान वर करायची, पूर्ण वर पाहायचं आहे. 2, परत विरुद्ध दिशेने. 1, मान वर पूर्ण. 2, परत 1 2 1 2 1 2 1 2. आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. जॉईन करायचं का? करा ना जॉईन. 7:30 वाजता येता का? 7:30 वाजता. 7:30 वाजता नाही, आत्ता थोडं. ठीक आहे. आता दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. मान करायची सरळ आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 1, पुढे झुकायचं आहे. 2, खालून उजवीकडे यायचं आहे. 3, वर यायचं आहे. 4 आणि 5. परत एकदा. 1 2 3 4 आणि 5. परत 1 2 3 4 आणि 5. पुन्हा 1 2 3 4 5. परत 1 2 3 4 5. आता विरुद्ध दिशेने उजवीकडे वळायचे. पहिल्यांदा 1 2 3 4 5. परत 1 2 3 4 5. परत 1 2 3 4 5. परत 1 2 3 4 5. हळूवार हात करायचे आहेत खाली. आता दोनही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. आता श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे. श्वास बाहेर सोडत आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. पायामध्ये अंतर ठेवून मागे आणि पुढे करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणात करायचं आहे. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 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 परत सरळायचं आहे आणि मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही हात सरळ करायचे आहेत. पायामध्ये अंतर ठेवून डावीकडे वळायचं ना, तर उजवीकडे वळायचं आहे.
10 काउंट करूयात. 1 पूर्ण पाठीला पीळ, 2 3 4 5 6 7 8 9 10. हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात कडेनीवरती, दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे. डावीकडे वाकायचं आहे 1, सरळचे 2, उजवीकडे वाकायचं आहे 1 2. आता सलग डावीकडे उजवीकडे वाकायचं 10 काउंट करूयात. डावीकडे 1, उजवीकडे 2, डावीकडे 3, हात वरती सरळ 4 5 6 7 8 9 आणि 10. हळूवार सरळ आणि हात करायचे आहेत खाली. पुन्हा एकदा कमरेला सपोर्ट द्यायचा, मागे झुकायचा आणि पुढे झुकायचा आहे. करूया. थोडासा सिक्वेन्स बदलतो आहोत आपण. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. हॅमस्ट्रिंग्सला ताण द्यायचा आहे. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत सरळायचं आहे आणि मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे, पायामध्ये अंतर तेवढं, कोपरे मागे करायचे. डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं आहे. 10 काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूवार सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत. उजवा हात डावीकडे घ्यायचा आहे, 5 वेळा जग द्यायचा आहे. परत सरळ. आता डावा हात वरती, उजवीकडे आपल्याला जग द्यायचा. करूयात. उजवा हात वरती, डावीकडे जग. 1 2 3 4 5. परत सरळायचा आहे. डावा हात वर, उजवीकडे झुकायचा. 1 2, खांद्यातून हात वर खेचायचा आहे. 5. परत सरळ. उजवा हात वरती, डावीकडे 1 2, हात खांद्यातून वर खेचायचा, कोपऱ्यातून सरळ, बोटांना ताण. 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. परत उजवा हात 1 2 3 4 5. परत सरळ. डावा हात 1 2 3 4 5. परत सरळायचं आहे. आणि आता दोनही पाय जवळ करायचे आहेत, मान करायचे आहे सरळ. दोनही हात आपल्याला गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत, मान वरती करायची आहे आणि दोनही गुडघे आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. करूयात. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळायचं आहे. आणि आता सर्वांनी खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील, पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद ठेवायचे आहेत. लक्ष आपल्याला श्वासावरती द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. ज्या ज्या स्नायूंना आपल्याला ताण पडलेला आहे, त्या त्या स्नायूंना आपल्याला रिलॅक्स करायचं आहे. त्यांचं निरीक्षण करायचं आहे. हळूहळू ताणले गेलेले स्नायू कोणतेही हालचाल नसताना आता हळूवार शिथिल होण्याचा होत आहेत, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा. श्वासाची गती अनुभवायची आहे. आज आपण शेवटच्या टप्प्यामध्ये धारणा करणार आहोत, ध्यानाचा सराव करणार आहोत. त्याच्यामुळे श्वासावरती लक्ष
केंद्रित करता येणं महत्वाचं आहे. त्याची सुरुवात आतापासूनच आपल्याला करायची आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. पोटाची हालचाल करायची नाहीये. जास्तीत जास्त श्वास आपल्या फुफ्फुसांमध्ये घ्यायचा आहे. श्वासाची गती त्याच लयामध्ये सुरू ठेवायची आहे आणि दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि अबाहु पुरुषाकारम् शङ्खचक्रासिधारिणम् सहस्रशिरसं श्वेतं तन्मामि पतञ्जलि. हरि ओम. हळूवार डोळे उघडायचे आहेत. पाठीचा कणा आता 8 आणि मांजर आहे आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वर, हात वरती राहतील. आता मी 1 म्हटलं की श्वास घ्यायचा आहे, 2 म्हटलं की श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. पहिला श्वास 1, खोल श्वास घ्यायचा आहे, पोटाची हालचाल न करता श्वास सोडायचा आहे. 2, दुसरा श्वास 1, 2, दोन्ही हात वरती करायचे आहेत. परत तिसरा श्वास 1, 2, चौथा श्वास 1, 2, पाचवा श्वास 1. आता श्वास बाहेर सोडत डावीकडे झुकायचा आहे. 2 हात वरतीच राहतील, डावीकडे झुकायचा आहे. श्वास बाहेर, श्वास घेत सरवायचा. 1 श्वास आतमध्ये उजवीकडे, 2 श्वास बाहेर परत सरळ. 1 श्वास आतमध्ये डावीकडे, 2 श्वास बाहेर परत सरळ. 1 श्वास आतमध्ये उजवीकडे, 2 श्वास बाहेर परत सरळ. 1 श्वास आतमध्ये आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर. आता दोनही हात मागे करायचे आहेत, खांदे मागे रोल करायचे, मान सरळ. पहिले श्वास घ्यायचा जागेवरती. पहिला श्वास 1. आता श्वास बाहेर सोडत डावीकडे झुकायचा आहे. 2 हनुवटी टेकवायची आहे आपल्या डाव्या पायाच्या गुडघ्याला. इथे श्वास तुम्हाला बाहेर सोडायचा आहे. पुन्हा सरळताना श्वास घ्यायचा. 1 श्वास आतमध्ये उजवीकडे, 2 श्वास बाहेर, हनुवटी टेकवायची उजव्या पायाच्या गुडघ्याला. परत सरवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये, आता डावीकडे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर, पुन्हा सरवायचं. 1 श्वास आतमध्ये, श्वासासोबत करा. 2 श्वास बाहेर. एखादं आसन पूर्ण आलं नाही तरी चालेल, पण श्वासासोबत आपल्याला करायचं आहे. पुन्हा श्वास घ्यायचा आहे. 1 श्वास आतमध्ये, थांबायचंय 5 सेकंद. श्वास रोखून धरायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. डावीकडे झुकायचं आहे. श्वास बाहेर सोडत, श्वास बाहेर सोडून 5 सेकंद थांबायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. श्वास घेत सरळ. 1 श्वास घेऊन 5 सेकंद थांबायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. उजवीकडे 2 श्वास बाहेर सोडत 5 सेकंद थांबायचा. 1, 2, 3, 4, 5. पुन्हा सरवायचा आहे. 1 श्वास आतमध्ये 5 सेकंद थांबायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. श्वास सोडायचा आहे बाहेर आणि हात करायचे आहेत बाजूला. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ आणि आता परत श्वास आतमध्ये घे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1 श्वास आतमध्ये, डाव्या बाजूला वळायचा आहे. 2 श्वास बाहेर, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचा आहे. मान मागे करायची आहे. डावा श्वास आतमध्ये घेत वरती घ्यायचा आहे. 1
श्वास आतमध्ये, डावा हात वरती, उजवीकडे झुकायचंय 2, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, परत सरवायचा आहे 1, श्वास आतमध्ये, परत एकदा 2, श्वास बाहेर सोडत उजवीकडे झुकायचा आहे, मान सरळ राहील, परत 1, श्वास आतमध्ये, परत एकदा 2, श्वास बाहेर, श्वासावरती करायचा आहे, परत सरवायचा 1, श्वास आतमध्ये, हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरवायचा 1 आणि हात खाली 2. सेम करायचं उजव्या बाजूने श्वासावर, 1, श्वास आतमध्ये, उजवीकडे वळायचा आहे, 2, श्वास बाहेर, डाव्या हाताने आता उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचा आहे, मान मागे करायची आहे आणि आता उजवा हात वरती करायचा आहे, 1, श्वास आतमध्ये, उजवा हात वरती आणि डावीकडे झुकायचं आपल्याला, 2, श्वास बाहेर, डाव्या बाजूला झुकायचं आहे, वर येताना श्वास घ्यायचा आहे, 1, श्वास आतमध्ये, पुन्हा 2, श्वास बाहेर, परत 1, श्वास आतमध्ये, परत एकदा 2, श्वास बाहेर, पुन्हा सरळ 1, श्वास आतमध्ये, परत एकदा 2, श्वास बाहेर, परत 1, श्वास आतमध्ये, आता हात करायचा आहे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरळवायचा आहे 1 आणि हात खाली करायचे आहेत 2. ठीक आहे, आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत, सिंपल खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे, 1, 2, 3, 4 आणि 5, परत विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे, मान सरळ करायचे आहे आणि आता दोनही पाय आपल्याला सरळ करायचे आहेत, डावा पाय सरळ करायचा आहे आणि उजवा पाय आपल्याला सरळ करायचा आहे, पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे. करूयात, 1, थांबायचे 10 सेकंद, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय वर उचलायचा आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत एकदा डावा पाय सेम, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. उजवा पाय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे, आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, डावा पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्याच्या लेवलला ठेवायचा आहे, गुडघावरती, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत, पायाचा उजव्या पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे, स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे, नुसतं एवढं केलं तरी आपल्या कमरेच्या स्नायूंना ताण पडेल, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आता आपल्याला डावीकडे वळायचं आहे, 2, डावा हात टेकवायचा आहे खाली, उजवा हात करायचा आहे वरती आणि उजव्या हाताने आपल्या डाव्या पायाच्या घोट्याला पकडायचा आहे, पायाच्या बाहेरच्या बाजूने आणि मान मागे करायची, पाठीला पीळ द्यायचा आहे, जो पाय आपण गुडघ्यात वाकवलाय त्या बाजूला वळायचं, त्या बाजूला, जो पाय गुडघ्यामध्ये वाकवलाय त्या बाजूला आपल्याला वळायचं आहे, मान मागे करायची आहे, पाठीला पीळ, मांडीचा दाब पोटावरती आला पाहिजे, वक्रासन असं नाव आहे या आसनाचं. परत दोन्ही हात सरळ करायचे आहेत, 1, चेहरा डावीकडेच राहील, मग सरळवायचा 2 आणि हात खाली. परत डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, मांडीच्या स्नायूंचा दाब आपल्या पोटातील अवयवांवरती येतो, पोटातील अवयवांवरती येतो, त्याच्यामुळे त्या अवयवांना फायदा होणार आहे. विशेषतः डायबिटीस साठी उपयुक्त असं आसन. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. नुसतं एवढं जरी बसलो आपण तरी सुद्धा आपल्या कमरेच्या स्नायूंना थोडासा ताण पडतो, व्हायब्रेशन जाणवतात, तर ते कमी करायचा प्रयत्न. श्वास घ्या, श्वास सोडा आणि आता उजव्या बाजूला वळायचा आहे, 2, उजवा हात खाली टेकवायचा आहे, डावा हात वरती करायचा आहे आणि डाव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला पकडायचं आहे बाहेरच्या बाजूने आणि मान मागे करायची आहे पूर्ण, पाठीला पीळ द्यायचा आहे, पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे आणि मान मागे करायची आहे.
टाचीचा दाब मांडीचा दाब आपल्या पोटावरती, मान मागे. हळूवार श्वास घ्यायचा प्रयत्न करा, हळूवार श्वास सोडायचा प्रयत्न करा. त्यासाठी पोटाच्या स्नायूंची हालचाल आणि त्याच्यावरती पडणारा दाब याचा अनुभव घ्यायचा आहे. श्वासामुळे जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रेशर पोटावरती पडतं त्याच्यामुळे अंतर्गत अवयवांचा रक्त पुरवठा वाढणार आहे. परत दोन्ही हात सरळ करायचे आहेत. 1 आणि 2. हात खाली, पाय सरळ. परत एकदा डावा पायाने करायचंय सेम. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्याच्या लेवलला, पायाचा पंजा स्वतःकडे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. डाव्या बाजूला वळायचं आहे. डावा हात खाली टेकवायचा आहे. उजवा हात वरती करून उजव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला पकडायचा आहे, पाठीला पीळ द्यायचा आहे आणि मान करायची मागे. ज्यांना खूप पीळ देता येत नाही त्यांनी सुरुवातीला हळूहळू करा, पण नंतर आपल्याला मात्र पीळ वाढवायचा आहे. पूर्ण मागे पाहायचं आहे. हनुवटी डाव्या खांद्याच्या रेषेमध्ये. आता श्वास आतमध्ये घेत हनुवटी आपल्या उजव्या खांद्याला स्पर्श करेल अशी मान गोल फिरवायची आहे. 1 श्वास आतमध्ये, हनुवटी आपल्या उजव्या खांद्याला स्पर्श होईल अशी ठेवायची आहे. परत 2 श्वास बाहेर आणि मान मागे. पुन्हा एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. मान मागे करायचे आहे. मांडीचा दाब पोटावरती. पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. आता दोनही हात सरळ करायचे आहेत. 1 सरळ व्हायचा आहे, 1 आणि हात खाली 2. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पायाचा पंजा स्वतःकडे. आणि आता दोनही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. 1 उजवीकडे वळायचा आहे. 2 उजवा हात टेकवायचा खाली, डावा हात वरती आणि डाव्या हाताने आपल्या उजव्या पायाच्या घोट्याला पकडायचं आहे, पाठीला पीळ द्यायचा आहे, मान मागे करायची आहे. आता हनुवटी उजव्या खांद्याला स्पर्श होईल अशा प्रकारे मागे पाहायचं आहे. आणि आता मानेची हालचाल करूयात. 1 श्वास आतमध्ये, हनुवटी छातीला टेकवायची आहे. 2 श्वास बाहेर आणि मान मागे. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. तिसरी हालचाल 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. आता दोन्ही हात सरळ करायचे आहेत आणि सरळ व्हायचं. 1 आणि हात खाली 2. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. हात थोडेसे पाठीमागे, पोट आतमध्ये खेचायचं आहे. दोन्ही पायामध्ये थोडस अंतर आपल्याला घ्यायचं आहे. आता पायाचे अंगठे आतमध्ये टेकवायचे आहेत आणि पायाच्या कडेची बाजू बाहेर टेकवायची. करूयात श्वासासोबत. 1 आतमध्ये, श्वास आतमध्ये, अंगठे टेकवायचे आतल्या बाजूने. 2 श्वास बाहेर, पूर्ण पायाच्या कडेची बाजू जमिनीला टेकवायची. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान करायची आहे सरळ. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. दोनही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. पाठीला पीळ देऊयात. डावीकडे वळायचं आहे आणि आपलं कपाळ टेकवायचंय जमिनीला. परत उजव्या बाजूने वळायचं आहे, कपाळ टेकवायचे जमिनीला. ठीक आहे. 5 वेळा डाव्या बाजूने, 5 वेळा उजव्या बाजूने आपल्याला करायचं आहे. कपाळ किती कुठे टेकलं पाहिजे? आपल्या नाकाच्या रेषेमध्ये पाठीमागे इथे टेकलं पाहिजे. पण सुरुवातीला जमत नसेल तर कडेला टेकवू शकता तुम्ही, पण हळूहळू पीळ वाढवायचं आपल्याला. कमरेचा भाग सरळ राहील, फार कंबर उचलून गोल फिरायचं नाही. तर डावीकडे पहिल्यांदा 1, परत सरवायचं आहे. 2 पाठीच्या स्नायूंना इथं पीळ मिळणार आहे. 3 4 ज्यांना शक्य आहे त्यांनी हनुवटी टेकवायची आहे. 5 6 7
पोटावरची अनावश्यक चरबी कमी व्हायला मदत होते. 8, 9 आणि 10. ठीक आहे, हळूवार सरळायचा. पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत, मान करायचे सरळ. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवलेले, हात पाठीमागे टेकवलेले, पायामध्ये अंतर खांद्याने एवढं. आणि श्वास आतमध्ये घेत कंबर आपल्याला वर उचलायचे आहे. जेवढं शक्य तेवढ्या प्रमाणात शरीर जमिनीला समांतर करायचा प्रयत्न करायचा. करूयात. 1, मान मागे टाकायचे आहे. 2, श्वास बाहेर. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. पुन्हा एकदा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत आणि सर्वांनी आता वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. आणि आपल्याला गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. खांदे आपल्याला मागे रोल करायचे आहेत आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात. 1, श्वास आतमध्ये आणि मागे झुकायचा आहे. 2, श्वास बाहेर आणि सरळ व्हायचा आहे. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये आणि मागे झुकायचा आहे. 2, श्वास बाहेर आणि सरळ व्हायचा आहे. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. आता दोनही हात वरती करायचे आहेत, मान सरळ करायचे. ज्यांना गुडघ्यांवरती उभं राहता येत नाही त्यांनी खाली वज्रासनामध्ये बसून केलं तरी चालेल. श्वास आतमध्ये घेत मान वर करायचे, कपाळ आकाशाला समांतर. 1, मान करायचे सरळ. 2, आपल्या थायरॉइड ग्रंथी नाही याच्यामुळे स्टिम्युलेशन मिळणार आहे. श्वासावरती लक्ष द्या, म्हणजे एकाग्रता वाढायला मदत होणार आहे. परत. 1, श्वास आतमध्ये. श्वास रोखून धरायचा आहे. 2, श्वास बाहेर. जेवढा आपण छातीचा पिंजरा फुगवू तेवढा आपल्या थोरॅसिक वर्टिब्रांना फायदा होणार आहे, छातीच्या पिंजऱ्याला फायदा होणार आहे. परत. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, टाचीवर बसायचं आहे परत. आणि आता दोनही हात असे पुढे ठेवायचे आहेत. दोनही हात पुढे ठेवायचे आहेत, मान करायचे सरळ. आणि आता डावा पाय आपल्याला मागे करायचा आहे. डावा पाय मागे सरळ घ्यायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत डावा पाय वर करायचा आहे. 1, मान वर, डावा पाय वर, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता हे महत्वाचं आहे, श्वासासोबत गरजेचं. परत. 1, श्वास आतमध्ये, पाय वर, मान वर. 2, श्वास बाहेर. प्रत्येक हालचाल आपल्याला श्वासासोबत करायची आहे. परत. 1, श्वास आतमध्ये, जेणेकरून आपल्याला प्राणायाम करताना फायदा होणार आहे. 2, श्वास बाहेर. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत पाय जागेवर घ्यायचा आहे, उजवा पाय मागे करायचा आहे, मान करायचे आहे वर आणि श्वास आतमध्ये घेत उजवा पाय आपल्याला वरती करायचा आहे श्वासासोबत. 1, आपण जे प्राणयोग चिकित्सा पद्धती विकसित केली आहे त्याच्यावरती श्वासावरती लक्ष महत्वाचं आहे. 2, त्यातले आपण आसनं करतो आहोत. परत. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. शेवटचा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत पाय खाली घ्यायचा आहे, डावा पाय मागे. 10 सेकंद थांबायचा आहे. श्वास पण आपल्याला रोखून धरायचा आहे. करूयात. 1, थांबायचे 10 सेकंदांसाठी. 1, पाय सरळ, पंजा पाठीमागे. 3, 4, 5, 6, 7. नकळत पाय गुडघ्यात वागतो तर तो सरळ करा. मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे. आणि 10, पाय खाली. उजवा पाय पाठीमागे, मान वर, श्वास आतमध्ये घेत पाय वरती करायचा आहे. उजवा. 1, पायाचा पंजा पाठीमागे, पाय सरळ करा, मान वरती. 1, 2, 3, 4, 5, 6,
7, 8, 9 आणि 10. पाय खाली टाचीवरती बसायचं आहे, मान करायची आहे सरळ, नजर समोर. आणि आता डावा हात आपल्या नाभीवरती ठेवायचा आहे, उजवा हात त्याच्यावरती ठेवायचा आहे. श्वास आतमध्ये घेत मान वर करायचे आहे. 1, श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा आहे. 2, टाचेवर बसलेलंच राहायचं आहे, पुढे झुकायचं आहे, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत एकदा 1, मान वर, खांदे वर आणि सरळ. परत एकदा पुढे 1, श्वास बाहेर, हळूवार श्वास घ्या, श्वास सोडा, पोटाचा दाब अनुभवायचा आहे. अंतर्गत अवयवांना याच्यामुळे फायदा होणार आहे. परत मानवर, खांदे वर आणि सरळ. आणि हात करायचे आहेत बाजूला. आता सर्वांनी पंजांवरती यायचं आहे आणि आपल्याला उभं राहायचं आहे. ठीक आहे, पंजांवरती यायचं आहे, उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. खांद्याने एवढं, मान सरळ, दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे. हाताचे पंजे आकाशाकडे समोरच्या दिशेने करायचे आहेत. आणि आता श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे आहेत. 1, श्वास आतमध्ये, हात वर. 2, श्वास बाहेर आणि हात खाली. श्वासासोबत करूयात. 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. शेवटचा 1, श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. हात करायचे आहेत खाली, बोटांना ताण द्यायचा आहे. पाय सरळ, मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे. गुडघ्याची वाटी वरती खेचायची, बोटांना ताण द्यायचा आहे आणि खांदे गोल फिरवायचे आहेत. 1, गुडघ्याची वाटी वरच्या दिशेने खेचलीच, मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे आणि हात गोल फिरवायचे आहेत. 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1, बोटांना ताण. 2, ब्रेन एंगेज करायचं आहे त्याच्यामध्ये. 3, 4 आणि 5. आता गुडघ्याची वाटी सैल करायची आहे, मान करायची आहे सरळ. ठीक आहे, गुडघ्याची वाटी वर घ्यायची म्हणजे कसं करायचं, मांडीचं आकुंचन करायचं आणि गुडघ्याची वाटी वरती जाते. ठीक आहे, ते पकडून ठेवायची वरती, बोटांना ताण आणि खांदे गोल फिरवायचे. म्हणजे आपला ब्रेन पूर्णपणे एंगेज होतो त्याला आणि तिथल्या स्नायूंची ताकद आपोआप वाढते. त्याच्यामुळे आपल्याला ही क्रिया करायची आहे. नुसतं लूज करायचं नाहीये, शरीराला थोडस ताण याच्यामध्ये आपल्याला द्यायचा आहे. मेंदूची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये करायची आहे. करूयात. दोन्ही हात कडेनीवरती. आता 1, दोन्ही हातांची बोटं गुंफवायची, हाताची पंजे आकाशाकडे. परत मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे आणि गुडघ्याची वाटी वरती खेचून टाच वर उचलायची आहे. 1, आणि आता पाय गुडघ्यामध्ये न वाकवता 2 पावलं पुढे चालायचे आपल्याला. 1, 2, 3, 4. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता हे महत्वाचं आहे. परत मागे यायचं. 1, 2, 3, 4. परत पुढे 1, 2, 3, 4. पाय सरळ राहतील, गुडघ्यामध्ये वाकवायचे नाहीत. परत मागे 1, 2, 3, 4. टाच करायचे आहे खाली आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, आता दोनही हात खांद्याच्या रेषेमध्ये समोर, पायामध्ये खांद्याने एवढं अंतर, पाय गुडघ्यामध्ये वाकवायचं आहे, मांडी करायची आहे जमिनीला समांतर. करूयात उत्कटासन. 1, 2. पुन्हा एकदा 1, 2. परत 1, 2. ज्यांना शक्य आहे त्यांनी आता 5 सेकंद थांबायचं आहे. ज्यांना शक्य नसेल ते लगेच वरती आलं तरी चालतील. करूयात. 1, पाठीचा कणा ताठ, मान सरळ. 1, 2, 3, 4, 5. हळूवार सरळ व्हायचा आहे. परत 5 सेकंदांसाठी शेवटचा. 1, 1, 2, 3, 4, 5. परत सरळ आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, त्या बाजूला चेहरा त्रिकोणासन करूयात. नॉर्मल. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. श्वास आतमध्ये घेत. 1, श्वास आतमध्ये.
डावीकडे झुकायचं आहे, 2 श्वास बाहेर, डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे, मान खाली, हनवटी खांद्याला टेकवायची आहे, उजव्या हाताकडे लक्ष आणि उजवा हात आपल्याला गोल फिरवायचा आहे, 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने, 1 2 3 4 आणि 5. हळूवार सरळ व्हायचा आहे, 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत, 1 उजवीकडे झुकायचा आहे, 2 तर आता डावा हात गोल फिरवायचा आहे, 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने, 1 2 3 4 आणि 5. हळूवार सर्वांनी सरवायचं आहे, 1 श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली, दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, मान सरळ करायचे, दोन्ही पाय जवळ. आणि आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे, सर्वांनी पाठीवर झोपायचं आहे. सूर्यनमस्कार आपण आज करणार नाही आहोत. डोकं माझ्याकडे आणि पाय पाठीमागच्या बाजूने करायचे आहेत, डोळे बंद, लक्ष श्वासावरती आपल्याला द्यायचं आहे. नजरेचे पंजे आकाशाकडे. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण प्राणायाम घेणार आहोत, त्याच्यामुळे आपण थोडस आसनांची संख्या किंवा सूर्यनमस्कार आपण स्किप करतो आहोत. आता दोन्ही पाय टाचा आणि पंजे जोडायचे आहेत, हात मांडीच्या बाजूला आणि श्वास आतमध्ये घेत डावा पाय 30 अंशांपर्यंत वर उचलायचा आहे. करूयात, 1 10 सेकंद धरून ठेवायचा आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सेम उजवा पाय श्वास आतमध्ये घेत रोखून धरून 10 सेकंदांसाठी वर धरायचा आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत एकदा डावा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. उजवा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत आता श्वास आतमध्ये घेत दोनही हात आपल्याला वरती करायचे आहेत आणि दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. श्वासावरती करायचा आहे. प्राणायामाची सुरुवात आपल्याला याच माध्यमातून करायची आहे. तर यात श्वास आतमध्ये दोनही पाय गुडघ्यात वाकवायचे आहेत. 1 दोन्ही हात कडेनीवर, पंजे टेकवायचे आहेत, टाचा वरती राहतील पायाच्या, पाय गुडघ्यात वाकवलेले, दोन्ही हात वरती. परत कडेनी हात खाली, श्वास बाहेर, पाय सरळ, 2. असं आपल्याला आता 20 काउंट करायचे आहेत. 10 श्वास आपल्याला घ्यायचे आहेत. तर यात 1 2 3 हात वर, 4 5 पाय गुडघ्यात वाकलेले, हात वरती, श्वास आतमध्ये, 6 पाय खाली, 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. रिलॅक्स व्हायचा. श्वास हे माध्यम आहे जे आपल्या मनाला नियंत्रित करू शकणार आहे. श्वासाच्या माध्यमातून आपण शरीरातील कार्यांवरती सकारात्मक परिणाम घडवून आणू शकतो.
त्यामुळे श्वास नियंत्रण महत्वाचं आहे. जेवढ्या हळूवार आणि खोल श्वास आपण घेऊ तेवढे अंतर्गत अवयवांचं कार्य हे शांतपणे सुरू असतं. जेवढा श्वास उथळ आणि जोरात घेऊ तेवढं अंतर्गत अवयव पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत. आता दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत. डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे 90 अंशांपर्यंत. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या मागे पकडायचा आहे. करूयात. एक, डावा पाय वर, उजवा पाय खाली सरळ, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. आता पोटरीची हालचाल करायची आहे. त्यासाठी पंजा आपल्या डोक्याकडे खेचायचा आहे. एक, पोटरीच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत पायाचा पंजा आकाशाकडे. दोन, श्वासासोबत करताना श्वास आतमध्ये घेत पायाचा पंजा डोक्याकडे खेचायचा आहे. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. पुन्हा एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. पुन्हा एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. 10 सेकंद थांबायचे. आता एक, पायाचा पंजा खेचायचा आहे, पोटरीला ताण येणार आहे आणि 10 सेकंद आपल्याला थांबायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पायाचा पंजा आकाशाकडे. परत 10 सेकंदांसाठी. एक, ताण जो वाढतो हळूहळू त्याकडे लक्ष द्या. 3, 4, 5,